सध्या दुबार आणि बोगस मतदानावरून कराड दक्षिणमध्ये चांगलंच राजकारण गाजलं आहे। काँग्रेसकडून 100 गावांमध्ये सर्वे करण्यात आला असून 48,000 मतदानावर आक्षेप घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। यावर आता भाजपाने पलटवार करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचीच दुबार आणि तिबार मतदान नोंदणी असल्याचं पत्रकार परिषदेत आरोप केला आहे। सध्या देशभरात बोगस आणि दुबार मतदान आणि वोट चोरी याची चर्चा सुरू आहे। कराड दक्षिण मतदारसंघातील यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। काँग्रेसच्या वतीनं कराड दक्षिण मतदारसंघातील 100 गावात सर्वे करण्यात आला असून 48,000 मतदानावर आक्षेप घेणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं। त्यानंतर आता भाजपाच्या वतीनं पलटवार करण्यात आला असून भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील सदस्यांचीच दुबार व तिबार नावे असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील सदस्यांची नावे असून दुबार मतदान व वोट चोरीचा आरोप करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच दुबार तिबार नोंदणी करून 2014 व 2019 ची निवडणूक जिंकली असल्याचा आरोपही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला। कराडमधील सर्किट हाऊस इथं झालेल्या या पत्रकार परिषदेत भाजपाचे तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, माजी नगरसेवक सुहास जगताप, मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव, कराडचे माजी नगरसेवक अतुल शिंदे, मोहनराव जाधव, दयानंद पाटील हे उपस्थित होते। देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही साधारण 100 गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत। त्यानंतर आम्ही सुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं, अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी, काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल, पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटते। आणि यामधील गंभीर बाब, इंद्रजित पंजाबराव चव्हाण हे गेले 2-3 निवडणुकांमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान 3 ठिकाणी आहे। पुढे काय कारवाई तुमच्यावरून करून केली जाणार आहे? निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहात का? आणि हे जे 15 लोक आहेत किंवा 9 लोक जे आहेत जो तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती तुमच्याकडून गुन्हा दाखल होणार? आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सांगू।